झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. झाले आपे. ओके. सिम्मी, या बाईला एक काम नाही, सकाळ संध्याकाळ आपला फोन करत राहते. काय झालं, कुठपर्यंत आलं? हा बोल. हा बोला मॅडम. बुलेट प्रूफ प्लान असं म्हणाला होतास ना? काय झालं? तुझं बुलेट प्रूफ जॅकेट फाटलं की बुलेट स्ट्रॉंग होत्या? हा तुझ्या प्लानची ना फार वाट लागली आहे. काय आलं? घ्या, आता हे मीच सांगायचंय. म्हणजे इथे काय चाललंय तुला माहितीच नाही. काय करतो काय रे तू दिवसभर घरात बसून? हा, स्वतःच्या बायकोला पटवायचंय आणि तिच्याबरोबर संसाराला सुरुवात करायची. एवढं साधं काम हे पण जमत नाहीये तुला. युजलेस. नेहा जर तुझ्या हातातून सुटली ना तर मग पण काय झालं काय? नेहा आज ऑफिसमध्ये आली होती यशची मदत मागायला. यशची मदत मागायला ऑफिसमध्ये? मग काय म्हणाला यश? यश सर. ओके, यश सर. हा, काय म्हणाले ते? आता मला माहित नाही, बहुधा त्याने तिला उडवून लावलंय. कारण नाहीतर तो आता ऑफिसमध्ये नसता. हा, पण दरवेळीस हे असं होईलच याची गॅरंटी नाही. कारण कदाचित उद्या त्याला नेहाचं म्हणणं, तिचं एक्सप्लेनेशन पटूही शकतं. बरं मग? अरे मग काय, तुला काही स्वतःची बुद्धी नाहीये का? जरा त्याचा वापर कर ना. काहीही कर, तू काहीही कर. नेहाला गाठ आणि तिचं तोंड बंद कर. अहो पण कसं? मला ना तुला गोळ्या घालून ठार करावंच वाटतं. कसं करायचं ना ते तुझं तू बघ. पण नेहा मला यशच्या आसपासही फिरकलेली दिसली तर ड्रायव्हर काका हरवले म्हणून नाही, तर मोस्ट वॉन्टेड म्हणून पेपरमध्ये फोटो येईल तुझा. युजलेस. एक दिवस हिचाच गेम करेन. आणि या नेहाला एक अक्कल नाही. एवढं धमकावलं, समजावलं तरी हिला तिच्या डोक्यानेच वागायचं. यश, हे पेपर्स खोटे नाही. एकदा चेक कर आणि खरं काय ते मी शोधेन. पण प्लीज एकदा शेवटचं चाळीत येशील सकाळी 9 वाजता. माझ्यावर जर मनापासून प्रेम केलं असशील ना तर एकदा येशील. सॉलिड हिंमत वाढली आहे नेहा कामत. एक मिनिट, हे सांगणारा तू कोण आहेस? तू माझा नवरा नाही आणि मी तुझी बायको नाही. तू बाहेर हो, आधी बाहेर हो. नाही होणार, नाही जाणार. काय करणार? हे बघ, जर तू बाहेर नाही गेलास ना तर मी नाहीतर मी काय? मी काय? हा, धमकी देतेस? शिंग फुटलीत तुला? काही दिवस त्या यशवर्धन चौधरीची बायको झालीस म्हणून आता माज आलाय तुला. सांगून ऐकत नाहीयेस माझं. मनाला येईल तसं वागायला स्वतंत्र आहेस असं वाटलं तुला? नवरा आहे मी तुझा, जिवंत आहे अजून मी, कळलं ना? मी सांगून सुद्धा तुला ऐकायचं नाहीये ना? ठीक आहे, आता परीला गमवायला तयार राहा. एक मिनिट, तू परीला कशाला बोलवतोयस? परीला मध्ये आणू नकोस आणि तिला त्रास दिलास ना तर मी हे मी तुझ्याकडेच ठेव. काही करता येणार नाहीये तुला. एकदा का परीची कस्टडी माझ्याकडे आली ना की पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत राहणार आहेस तू. तसंही परी तुझ्या आयुष्यातून गेल्यावर उरणार काय तुझ्या आयुष्यात? हीच वेळ आहे. आत्ताच अविनाशला अडकवायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. हे सगळं का बोलतोयस तू? हे बघ, तू परीला माझ्याहून लांब करू शकत नाहीस. मी आई आहे तिची. मग बाप आहे मी तिचा. मला हवं ते मी करेन. अविनाश प्लीज असं करू नकोस. प्लीज माझ्या परीला माझ्याहून लांब नको करूस. प्लीज नको ग नेहा, अशी गयावया करू नकोस ग. मला दया येईल तुझी. गेलेलीस ना बोलायला तुझ्या यांच्याकडे, मग यशने काही तुला सुचवलं नाही? काही आयडिया नाही दिली की कसं मला परीची कस्टडी मिळवण्यापासून अडवता येईल? काय ग, एवढी हातपाय जोडत गेलीस, यश काही बोलला नाही का? काय झालं? जमलं नाही तुला नाटक? अगं नाटकच ग ते. तू कितीही खरेपणाने बोललीस ना तरी आता ते त्यांना नाटकच वाटणार. कारण तुझ्याविषयी मी एवढं काही सांगितलंय ना त्यांना की तू किती खरं बोललीस तरी ते सगळं नाटक खोटंच वाटणार त्यांना. तुझी आपली माणसंही तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत ग.
तू आज जाऊन जे काही बोललीस ना तेही खोटच वाटलं ना यशला. म्हणून सांगत होतो की यशचा विचार सोड आता, तो नाही ऐकणार तुझं. पण तुला सांगून कळतंय कुठे, नवऱ्याने टाकलेली बाई आहेस तू, हेच नशीब आहे तुझं. तो ऐकत नाहीये तुझं आणि मी सांगतोय ते ऐकायचं नाहीये तुला. मग बस अशीच आता मनात येईल तसं वाग आणि भोग स्वतःच्या कर्माची फळं. यश 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 करण्यापेक्षा आपला विचार केला असतास ना तर किमान परीसोबत राहायला तरी मिळालं असतं तुला. किती धावपळ केली तरी ओरबाडून घेता येत नाही. हे बघ हे बघ हे परीच्या कस्टडीचे पेपर आणि आता वेळ आली आहे हे पेपर्स कोर्टात दाखल करण्याची. अविनाश प्लीज नको, प्लीज असं करू नको. सॉरी. सॉरी 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 सॉरी. काय करतोस तू? सेटअप करायचा प्रयत्न करतोय. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं. ही जागा छोटी आहे. हा मग काय आता तुला केबिन हवंय? तुम्हाला आठवतंय सर, तुमची खूप तारांबळ उडाली होती. नेहाने सावरलंय आणि आवरलंय. आठवतंय ना सर, नेहाने तुम्हाला या डेस्क वरती ठेवायला तुमचा फॅमिली फोटो मागितलेला. तेव्हा तुम्ही म्हणालेला माझी फॅमिली नाहीये. अरे वा, झालं की सगळं सेट. हा आता फोटो कोणाचा? तुझा फॅमिली फोटो दे ना, इथे लावूया. ऍक्च्युली माझा ना कोणी जवळचा नातेवाईकच नाहीये. तुला जवळचं कोणीच नाहीये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.